मिस्टर मला सांगा, या असं रक्त वगैरे काढतात, तुम्हाला आवडतं? त्यांचं प्रोफेशनल आहे. प्रोफेशनल आहे आणि त्यातून ते वैद्यकीय मदत करत असतात. कोणाचंही चांगलं होत असतं. बर, पोट फाडतात डॉक्टर. त्यामुळे डॉक्टर घरी नवीन मुलगा, आई मी आज डॉक्टर झालो, आई मी आज डॉक्टर झालो असं म्हणत एक मुलगा जर आला, समजा तरुण मुलगा, तो डॉक्टरी करत आहे, MD सर्जन होतोय, आई मी आज एकाचं पोट फाडलं आणि फाड करून मुस्काळत मारली, तर काय होईल? आई पोट फाडलं पण त्याला बरं करण्यासाठी असं काय करतेस? तसं नसते. पोट फाडणं पण कधी कधी चांगलं असतं. तर त्याचप्रमाणे लपवा छप्पीचे खेळ खेळणं सुद्धा कधी कधी चांगलं असतं. मिस्टरांनी एक गोष्ट लपवलेली आहे, तो आहे सोन्याचा दागिना 1 ग्रॅमचा. तो त्यांनी लपवलाय, त्यांनाच माहिती आहे, आम्हाला सुद्धा माहित नाही. पण आता ते तुम्हाला असं तोंडी नाही सांगणार, ते चित्र काढणार, त्या चित्राद्वारे तुम्ही ओळखायचं आहे. घ्या, वेळ सुरू झाली बरं का. चौकोन काय बोलू नका. या वहिनी तुम्हाला हे काय वाटतंय? गॅस बरोबर, गॅस आहे. मग हे काय आहे? कडप्पा येतो, कडप्प्याच्या खालच्या बाजूला आहे. कडप्प्याच्या खालच्या बाजूला. तुम्ही काय बघितलं? गॅसचा खाली बघितला आणि ते ट्रॉली पण खेचला होता. कडप्प्याच्या खाली काहीतरी सेक्शन्स असतील ना, 1 2 3. ते सेक्शन्स कुठे काढले मिस्टर तुम्ही? नथिंग ऑफ सेक्शन. कडप्प्याचा आउटसाइड आहे आणि तिथे काहीच नाहीये. तर कडप्प्याच्या खाली पूर्ण ओपन आहे. आणि तो ओपन आहे तर तुम्ही वरती चिकटवलंय का ते? हा. आहे का? कसं करणार गरीबाला वरती चिकटवलेलं? असं कसं करणार? नाही का? आता चिकटवतात का? व्यवस्थित खाली ठेवायचं ना. या बरं आताच वचन घ्या, 1 ग्रॅमचं नाही, आता तुम्ही मला 1 तोळ्याचं दागिना या वचन आता करतील ते. नाही करतील, माझ्या समोर घ्या तुम्ही वचन. नाही मी सांगतो तुम्हाला, बघा आज लाखो करोडो पब्लिक वचन दिलं 1 तोळ्याचा दागिना आणणार, स्वतःसाठी नाही त्यांच्यासाठी. ओके, आताचा खेळ आहे शोधा म्हणजे सापडेल. वहिनी 5 क्लू आहेत, ते याच्यावर लिहिलेले आहेत. पहिला क्लू इथे आहे, तो तुम्ही ओळखायचा आहे. आता ओळखायचं म्हणजे काय, तर इथे समजा स्विच बोर्ड असं लिहायचं असेल तर चर्ड स्वी बो असं लिहिलेलं आहे, म्हणजे अक्षरांची उलटापालट केलेली आहे. सगळे याच्यात तुम्हाला मदत करू शकतात, मोठ्याने वाचायचे सगळे, कोणी मदत करू शकतात. हे ओळखल्यानंतर तिथे जर गेला, त्या वस्तूच्या ठिकाणी दुसरा क्लू मिळेल, ती ओळखून तिसऱ्या ठिकाणी, मग चौथ्या, मग 5व्या, आणि 5व्या ठिकाणी तुम्हाला 1000 रुपयांचं पाकिटच मिळेल. त्या पाकिटात 1000 रुपये आहेत. हे सगळं 1 मिनिटाच्या आत करायचं, आणि ते जर केलं तर 500 रुपये बोनस. ठीक आहे, वेळ सुरू झाली. थोडं गृहित धरा सर, वेळ पडतीये डबा. टिकल्यांचं पाकिट. नीट वाचा म्हणजे काय आहे ते. वहिनी 5 क्लू होते, तुम्ही फक्त एकाच क्लू पर्यंत पोहोचू शकला, तर त्यामुळे तुम्हाला 1000 रुपयांपैकी फक्त 200 रुपये मिळतात. धन्यवाद. पहिल्या फेरीमध्ये तुम्ही पैकीच्या पैकी म्हणजे 600 रुपये मिळवले होते, आता 200 रुपये, म्हणजे एकूण 800 रुपये तुम्ही मिळवलेले आहेत. आता तुम्हाला संधी आहे मानाची पैठणी मिळवण्याची, परंतु त्याआधी हाच खेळ आम्ही खेळणार आहोत. सावंत वहिनींबरोबर उभा आहे, सावंत वहिनीच्या घरात खेळणार आहोत आपण शोधा म्हणजे सापडेल. वहिनी 5 क्लू, 1 मिनिटाची वेळ, सगळ्यांची मदत घेऊ शकता, अक्षरांची उलटापालट, आणि 1 मिनिटाच्या आत जर ते पाकिट तुम्ही मिळवलं, ज्या पाकिटात 1000 रुपये आहेत, आणखी 500 रुपये मी बोनस देईन. ओके, बघा जमतंय का? हाव चपाडर, चहा पावडर, हाव चहा पावडर, व्हेरी गुड. हाव चपाडर.
तांब्याचा. चाटी खोबऱ्याची वाटी. वा लली नेल. वा मिस्टर. रिमोट कंट्रोल. सगळेच हुशार असले घरातली फार बरं असतं. 3, 4, 5 म्हणजे डबल फायदा होतो. 1000 रुपये तर मिळाले शिवाय 500 रुपये बोनस. पहिल्या राऊंड मध्ये 600 रुपये आणि या फेरीमध्ये 1500 रुपये मिळालेत म्हणजे 2100 रुपये वहिनी जिंकलेले आहेत. आता बघूया मानाची पैठणी कोणाला मिळते. मेस्त्री वहिनी आणि सावंत वहिनी माझ्या बरोबर आहेत. खेळता आहेत पैठणीसाठीचा खेळ. इथे 4 ठोकळ्यांवर 4 बाटल्या ठेवलेल्या आहेत प्लास्टिकच्या आणि वहिनींच्या पुढ्यात जो टब आहे त्याच्यामध्ये 20-20 चेंडू आहेत. आता वहिनींनी काय करायचं तर त्या चेंडूनी या बाटल्या पाडण्याचा प्रयत्न करायचा आहे. पण चेंडू हा डायरेक्टली बाटलीलाच लागला पाहिजे. तो जर ठोकळ्याला लागून मग बाटली पडली तर त्याचा उपयोग नाही. म्हणजे चेंडू डायरेक्टली बाटलीला लागून बाटली ज्या वहिनींची खाली पडेल, ज्या वहिनी 4ही बाटल्या आधी खाली पाडतील त्या वहिनी आजच्या एपिसोडच्या होम मिनिस्टर ठरतील. जर समजा 4ही बाटल्या नाही पडल्या पण तरी 20 चेंडू मध्ये जास्तीत जास्त बाटल्या ज्यांच्या पडतील त्या वहिनी आजच्या एपिसोडच्या होम मिनिस्टर ठरतील. पाहूया कुठल्या वहिनी किती चेंडू मध्ये किती बाटल्या पाडण्याचा प्रयत्न करतात आणि यशस्वी होत आहेत. तर वहिनी तुमची वेळ सुरू होते आता. मेस्त्री वहिनींनी फक्त 2च बाटल्या पाडल्या, त्याही उशिरा जरा. त्यामुळे त्या आजच्या एपिसोडच्या उपविजेत्या ठरलेल्या आहेत. त्यांना झी मराठी तर्फे ही छोटीशी भेट बसली आणि 4ही बाटल्या पाडून शिवाय 2 चेंडू शिल्लक होते. 18 चेंडू मध्ये 4ही बाटल्या पाडल्या. त्यामुळे सावंत वहिनी आजच्या एपिसोडच्या होम मिनिस्टर ठरलेल्या आहेत. रूपसंगम तर्फे ही भरभरी पैठणी. कोणी फोक डान्सर आहे तर कोणी पॅथॉलॉजी मध्ये काम करतात. कुणाचं घर थोडंसं लहान, कुणाचं थोडंसं मोठं, पण संसार मात्र सगळ्यांचा असा सुखरूप नवीन सुरू झालेला. कुणाचं 7 वर्ष झाले, कुणाला 2-3 वर्ष झाली आहेत, पण मजा. छान प्रेम करा एकमेकांवर आयुष्यभर. एकमेकांशी भांडा वाटल्यास पण आयुष्यभर एकमेकांची साथ सोडू नका, कारण त्याच्यातच गंमत असते. खरं प्रेम करा, खरी काळजी घ्या. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. कुठे ते मला ठाऊक नाही पण भेटूया नक्की. बाय बाय.